नमस्कार मंडळी. तर आज 30 मार्च 2025 गुढीपाडवा आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि गुढीपाडव्याची एक सुंदर पहाट. कसे आहात सर्वजण? कसे आहात मंडळी? तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुंदर अशी ही पहाट आणि आम्ही देवपूजा करून घेतलेली आहे इथं. आज सकाळची देवपूजा, गुढीपाडवा, गणपती बाप्पा मोरया. आणि आज देवपूजा झालेली आहे आमची. आणि आता देवपूजा झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय. आज गुढीपाडव्यानिमित्त एक भूमिपूजन करायचं आहे. त्या भूमिपूजनासाठी चाललोय. चला तर मग जाऊया, पाहूयाच काय काय आहे तिथं, काय काय करायचं आहे आम्हाला भूमिपूजनाला. नंतर भेटू. तर मंडळी, सकाळची कामं उरकलेली आहेत. आता यानंतर आम्हाला जायचं आहे भूमिपूजनसाठी. एक आज गुढीपाडवा ना, त्यानिमित्तानं आज भूमिपूजन आहे. त्या भूमिपूजनाला एक आमंत्रण आलेलं आहे गोव्यामध्ये आणि मी त्या भूमिपूजनाला चाललोय. पाहूयात आजचा हा ब्लॉग आमचा कसा होतोय. चला तर नंतर भेटूया. बाय बाय. तर मंडळी, आम्ही चाललोय आता कार्यक्रमाला चाललोय. आणि ते बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती दिसेल इथे समोरच. मी आता गोव्यामध्ये चाललोय. आता हायवेला लागला. आता हा नॅशनल हायवे आहे. नॅशनल हायवे म्हणजे पणजी ते वास्को किंवा मडगाव या साईडला जाणारा हा हायवे आहे. आणि या रोडलाच आमचं एक भूमिपूजनाचं काम आहे. नवीन साईड चालू करायची आहे, तिथं आम्ही चाललोय. नमस्कार मंडळी. तर आज गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आनंदी राहा. आता हा रस्ता आहे, थोडा जंगलामध्ये रस्ता आहे, त्यामुळे आपली गाडी इथं जात नाही. म्हणून ही ज्याची जागा आहे, ज्याची शेती आहे ती, त्या मालकानं तिथं स्पेशल जाण्यासाठी ही थार गाडी घेतली. मग ती थार तिथं जाऊ शकते, कारण त्याची चाक वगैरे, व्हील वगैरे मोठे असतात तिचे, त्यामुळे ते खाली लागत नाही. आणि ह्या छोट्या ज्या असतात त्या खाली लागतात, हे लागत नाही. आणि रस्ता किती खराब आहे तुम्ही गाडीच्या अंदाज ओळखू शकता. मग आम्ही ह्या थारमधून प्रवास करतोय. आता आम्ही जी आलोय हे इतकं सुंदर दृश्य आहे. पहा की समोर डोंगर आहे आणि आम्ही जिथं आहे हा पण एक डोंगराळ भागच आहे. आणि ऑलरेडी त्यांनी इथं एक छोटंसं हे बांधलेलं आहे, घर ऑफिस टाईप असं काहीतरी. आणि पुन्हा इथं ते फार्म हाऊस बनणार आहेत. आणि आता आम्ही जिथं चाललो आहे ती खालची बाजू आहे, जी डाऊनल, जी आम्ही काय म्हणतो शेती जी खाली असते ना, खालच्या बाजूला शेती असते, तिथं ह्यांनी सुद्धा असंच केलं. तिथं पाण्याचा जरा जास्त हे प्रभाव असतो ना, तिथं पाणी म्हणजे थंड वातावरण असतं, अशा ठिकाणी त्यांनी शेती म्हणजे भाजी वगैरे त्यांनी लावलेली आहेत. ती आम्ही पाहण्यासाठी चाललो आहे. ती जागा कशी आहे ती इथून ती दिसणार आहे. आम्ही चाललो आहे आता इथूनच बघणार आम्ही. खाली पण खूप मोठी जागा आहे ती, त्यामुळे आम्ही खाली का जाणार नाही, इथूनच बघणार आहे. आणि इथं बघा, इथं व्हाईट सारखं दिसायला ना, ते तिथं एक. आणि हे बघा, आम्ही वरून आलो आता, आणि वरती ते आता भूमिपूजन होणार आहे. आणि अशी ही जागा खाली पण इकडं आहे. आणि ते व्हाईट दिसतं ना, ते एक पाणी साचण्यासाठी एक बांधलेला हौद म्हणतो ना आम्ही, ते. तर चला आता आपण पुन्हा वरती जाऊया, वरून पाहूयात. आता बघूया, पूजेची तयारी चालली होते. हे बघा, वरून असा व्ह्यू असा आहे इथं. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे हा वरून. आम्ही खालीपर्यंत गेलेलो आहे, त्या घराच्या खालच्या बाजूला गेलेलो आम्ही. आणि इथं भटजी बुवा वगैरे आहेत आणि ते आपलं साहित्य काय काय लावायलेत पूजेसाठी. आणि इथं अननस सुद्धा इथं काढलेलं आहे. हे बघा, हे अननसाचं झाड आहे. अननस वगैरे घालतंय, कारण हे फार्म हाऊस आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे फळं घेऊ शकतात. तर हे पहा मंडळी, हे एक फार्म हाऊस आहे. नवीन सुरुवात होत आहे इथं.
आणि आज आम्ही इथं भूमिपूजनसाठी आलेलो आहोत. किती सुंदर व्ह्यू आहे इथं आणि पूर्ण असं डोंगर आहे आणि इथं पहा आंब्याची झाडं लावलेली आहेत सुंदर अशी. आणि इथं पाण्याची पद्धत जी आहे ती ठिबक सिंचन, याला ठिबक सिंचन असं म्हणतात. म्हणजे ड्रॉप ड्रॉप पाणी येत असतं इथं ह्या ठिकाणी. प्रत्येक झाडाला थोडं थोडं पाणी येत असतं, याला ठिबक सिंचन पद्धत असं म्हणतात. आणि इथं हे बघा सर्व जमलेले आहेत आणि आम्ही इथं आलेलो आहोत. आज गुढीपाडवा आहे आणि त्या गुढीपाडव्यानिमित्त आम्ही भूमिपूजन म्हणजे आता इथं एक फार्म हाऊस होणार आहे, त्या फार्म हाऊसचं आम्ही भूमिपूजनासाठी इथं आलेलो आहोत. खूप सुंदर अशी जागा आहे, एक नंबर. आणि हा बघा इथं खड्डा मारलेला आहे. ही खरी तर जुनी पद्धत आहे, जी सेंद्रिय खत म्हणतात ना. जो कचरा जी बागायतीमध्ये कचरा पालापाचोळा असेल तो या खड्ड्यामध्ये टाकायचं आणि त्याला कुजवायचं आणि तो परत प्रत्येक झाडाच्या मुळामध्ये घालायचं. म्हणजे ते सेंद्रिय खत होते ते. आता आम्ही रासायनिक खत वापरतो, ही आमच्याकडची जुनी पद्धत गेलेली आहे. पण परत पुन्हा हेच आता उपयोगात. पण जुन्या जे माणसाने रीतिरिवाज घातलेले होते, सेंद्रिय खत कसं तयार करायचं ही पद्धत आहे. हे बघा इथं पालापाचोळा टाकलेलाच आहे. ह्याच्यात हे भरल्यानंतर कुजल्यानंतर ते परत वापरायला भेटतं. हा एक फायदा आहे इथं. आणि मी आत्ता रासायनिक खत वापरून सर्व नासधूस स्वतःची आणि निसर्गाची नासधूस करत आहेतच. पण ही पद्धत प्रत्येक शेतकऱ्यानं अंमलात आणली पाहिजे. आपल्या शेतामध्ये खड्डा खणून त्याच्यामध्ये असे पालापाचोळा टाकून तेच खत आपण वापरलं पाहिजेत. आणि हे साईडून पहा इथं अननस, नारळ असं हे लावलेलं आहे. आणि ह्याच्या खाली आम्ही आता तुम्ही बघितलं असेल, त्याच्या खाली आम्ही जिथे गेलेलो तिथं हे भेटलं आहे. हे केले भाजीपाला लावले आहे त्यांनी, भाजी वगैरे केलेली आहे खूप अशी. आणि या ठिकाणी दुसरी गाडी येत नाही. आम्ही थारनं आलो इथं, कारण दुसरी गाडी इथं चढत नाही, कारण ते डोंगराळ भाग आहे ना, तर साधा रस्ता आहे. त्यामुळे गाडी दुसरी फोर व्हीलर खाली डिस्टन्स कमी असल्यामुळे जमिनीला लागतं. त्यामुळे थार जरा उंच असते, त्यामुळे थारनं आलो मी इथं. चला तर आज भूमिपूजन होतं. इथं पहा हे भटजी भाऊ आहेत आणि भूमिपूजनासाठी आपलं सर्व साहित्य मांडलेलं आहे. जे देवपूजेला लागणारं साहित्य आहे ते त्यांनी मांडून घेतलेलं आहे. आता थोड्याच वेळामध्ये त्यांनी पूजेला सुरुवात करत आहेत. पाहूयात त्यांची पूजा कशी असते ती. आम्ही प्रथमच इथं बघतोय पूजा. नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दोस्तों तो आज गुड़ीपाड़वा है और ये डेविड है. हम लोग रेस्ट करने की वजह से घूम रहे हैं. गोवा में घूम रहे हैं. अभी हम जा रहे हैं टैक्सी. एक फ्रेंड सिस्टर का देहांत हो गया आज, तो हम उसको थोड़ा मिलने के लिए जा रहे हैं. बातचीत होती है, हम मिलते हैं. शाम का टाइम है. मेरा आज का वीडियो चल रहा है इधर, थोड़ा मूड ऑफ हो गया. चलो फिर भी मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. अभी आज का वीडियो जा रहे हैं. तर मंडळी आम्ही सर्व काम मुरकला. आजचा हा शेवटचा व्हिडिओ आणि कंटाळाला म्हटलं आलो इथे चहा प्यायला. मित्रासोबत वडापाव घेतला, एक वडापाव घेतला, मस्त चाय घेतली, चाय प्यायलो. आणि आजचा व्हिडिओ इथे संपला. धन्यवाद.